जय हिंद फ्रेंड्स, वेलकम बॅक. आज आपण पाहूया 2024 चा गट क पेपर. तर चला सुरुवात करूयात. प्रश्न क्रमांक पहिला प्रश्न आहे प्रार्थना समाजावरती. तर मित्रांनो, 2023 मध्ये आपल्याला कंबाईन 2023 मध्ये प्रश्न विचारलेला होता. प्रार्थना समाजाचे सदस्य कोणकोणते आहेत? ग्रुप सी 2024 मध्ये प्रश्न विचारलाय त्यांनी. प्रार्थना समाजाच्या माध्यमातून खालीलपैकी कोणत्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था स्थापन झाल्या आहेत? ठीक आहे, आता पाहूयात. बघा, याच्यामध्ये आपल्याला एक माहिती आहे की आर्य समाज दयानंद सरस्वती यांनी 1875 मध्ये चालू केलेली आहे. आणि आर्य समाजाचा आणि प्रार्थना समाजाचा काही एकूण एकाशी संबंध नव्हता. तर सी तर प्रार्थना समाजामार्फत नाहीये, तर सी पहिले हटूयात. तर 2 ऑप्शन गेलं, 4 ऑप्शन गेलं. राहिलं ऑप्शन 1 आणि 3. ए बी म्हणजे ए आणि बी तर बरोबर आहे. आता पूर्ण उत्तर डिपेंड आहे डी वरती. तर डिप्रेस क्लासेस मिशन 1906 मध्ये वीरा शिंदे यांनी सुरुवात केलेली आहे प्रार्थना समाजाच्या माध्यमातून. तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. सोशल सर्व्हिस लीग नामजोशी यांनी 1911 मध्ये सुरू केलेली आहे. प्रार्थना समाजाची सुरुवात 1867 मध्ये मुंबई या ठिकाणी झालेली आहे. त्याचे फाउंडर कोण आहेत? पहिले अध्यक्ष फाउंडर कोण आहेत? तर आपण काय म्हटलं होतं? प्रार्थना आपण आत्म्याशी करतो. तर आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी केलेली आहे. यांना प्रेरणा कोणी दिलेली आहे? तर केशव चंद्र सेन यांनी दिलेली आहे. केशवचंद्र सेन. यांचं ब्रीद वाक्य आहे सत्यमेव जयते. आणि प्रार्थना समाजाचं पूर्वीचं नाव काय? तर लक्षात ठेवा, पूर्वीचं नाव आहे एकेश्वर भक्त मंडळी. एकेश्वर भक्त मंडळी. लक्षात ठेवा, आतापर्यंत हे नाव विचारलेलं नाही आपल्याला. फाउंडिंग मेंबर कोण कोण आहेत? तर आत्माराम पांडुरंग तरखडकर, त्याचबरोबर त्यांचे बंधू दादोबा पांडुरंग तरखडकर, पुन्हा भास्करराव तरखडकर त्यांचे तिसरे बंधू, रामकृष्ण भांडारकर, भाऊ महाजन, त्यानंतर न्यायमूर्ती रानडे, पुन्हा नारायण परमानंद, ज्यांना मामा परमानंद असं पण म्हटलं जातं. हे काही महत्वाचे मेंबर आहेत. आता प्रार्थना मार्फत अजून कोणकोणते कार्य झालेले आहेत? जसं की भिकोबा चव्हाण यांनी मुंबईमध्ये पहिली रात्रशाळा चालू केली. त्याचबरोबर उमिया लालशंकर यांनी पंढरपूरमध्ये अनाथालय चालू केलं. न्यायमूर्ती रानडे यांनी पुण्यामध्ये मुलींची शाळा चालू केली. पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाज याची स्थापना केली. त्यानंतर अजून स्त्रियांच्या विवाहासाठी 20 वर्ष वय असावं अशी प्रस्तावना मामा परमानंद यांनी दिलेली आहे आणि डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी पण दिलेली आहे. हे सर्व कार्य प्रार्थना समाजाच्या मार्फत झालेली आहेत. प्रार्थना समाजाची प्रकाशने कोणकोणती? लक्षात ठेवा, पहिली आहे सुबोध पत्रिका, त्यानंतर प्रार्थना संगीत, तिसरी आहे प्रार्थना समाज इतिहास. ठीक आहे. आणि दयानंद सरस्वती यांनी 1875 मध्ये मुंबई या ठिकाणी आर्य समाजाची सुरुवात केली. यांचं घोषवाक्य काय आहे? वेदांकडे परत चला. आणि महत्वाची ग्रंथ कोणकोणती आहेत? तर सत्यार्थ प्रकाश, त्यानंतर आहे वेदभाष्य आणि वेदभाष्य भूमिका. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे पंडित जवाहरलाल नेहरूंनी कोणत्या कायद्याचे वर्णन गुलामगिरीची एक नवी सरहद असे केलेले आहे? आता लक्षात ठेवा, पंडित जवाहरलाल नेहरू 1909 मध्ये एवढे ऍक्टिव्ह नव्हते. 1919 मध्ये ते जस्ट इमर्जिंग लीडर होते. आणि रोलेट ऍक्ट 1919 ला आलता. मग इथे पण ते काय होते? इमर्जिंग लीडर होते. तर उत्तर आलं ऑप्शन नंबर 3, भारत सरकार कायदा 1935. ठीक आहे. आता आपण हे तिन्ही चारही ऍक्ट एकदा पाहूयात, रिवाइज करून घेऊयात. ओके. तर मोर्ले मिंटो सुधारणा कायदा 1909 किंवा इंडियन काउन्सिल ऍक्ट 1909 असं पण म्हटलं जातं.
या कायद्याने मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ सुरू केला आणि ह्या कार्यकारी परिषदेतील पहिले भारतीय कोण होते? तर सत्येंद्र प्रसाद सिन्हा होते. ठीक आहे. अजून विधिमंडळाचा आकार व अधिकार वाढवले 1909च्या कायद्यानुसार. आता पुढचं बघूयात, मॉन्टेगो चेम्सफोर्ड सुधारणा कायदा. मॉन्टेगो चेम्सफोर्ड सुधारणा कायद्यामध्ये प्रांतामध्ये डायरकी व द्वयसत्ताक पद्धत इंट्रोड्यूस करूयात असं म्हटलेलं आहे. त्याचबरोबर राखीव विषय असणार ब्रिटिशरांकडे आणि हस्तांतरित विषय असणार भारतीय मंत्र्यांकडे. बायकेमरलिझम इंट्रोड्यूस करायचं ठरवलं होतं. एक होतं काउन्सिल ऑफ स्टेट म्हणजे वरचे सभागृह आणि लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. ठीक आहे. असे केंद्रीय विधिमंडळ बनवण्याचं ठरवण्यात आलेलं होतं. स्वतंत्र मतदारसंघाचा विस्तार केला. पहिल्यांदा फक्त मुस्लिम कम्युनिटीला दिलं, आता त्यांनी सिख, अँग्लो इंडियन आणि ख्रिश्चन यांना पण दिलेला आहे. लंडन मध्ये भारतासाठी काय केलं? उच्चायुक्त नियुक्त केलेला होता त्यांनी. अजून प्रांतीय व केंद्रीय अर्थसंकल्प वेगळा केला. ओके. आता बघूयात गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935. तर 1935 मध्ये काय काय झालं? अखिल भारतीय संघराज्य याची अनाउन्समेंट करण्यात आली, पण प्रॅक्टिकली कधी अंमलात आलेलं नाहीये. प्रांतीय स्वायत्तता, त्याचबरोबर प्रांतातील द्वयसत्ताक पद्धत रद्द केली. द्वयसत्ताक पद्धत 1919 मध्ये इंट्रोड्यूस केली आणि 1935 मध्ये रद्द केली. त्याचबरोबर केंद्रीय विधिमंडळ म्हणजे काउन्सिल ऑफ स्टेट आणि फेडरल असेंब्लीची स्थापना केली. स्वतंत्र मतदार संघाचा विस्तार केला, जसा की दलित वर्ग ऍड केला, महिला वर्ग ऍड केला आणि कामगार वर्ग पण ऍड केलेला होता याच्यामध्ये. 1909 मध्ये फक्त मुस्लिमांना दिलं. 1919 मध्ये सिख, ख्रिश्चन, अँग्लो इंडियन यांना दिलं आणि 1935 मध्ये दलित वर्ग, महिला व कामगार यांना पण दिलेलं होतं. ठीक आहे. फेडरल कोर्टची स्थापना करण्यात आली 1937 मध्ये आणि रेल्वे नियंत्रणासाठी फेडरल रेल्वे ऑथॉरिटीची पण स्थापना करण्यात आलेली होती 1935 मध्ये. ठीक आहे. रॉलेट कायदा आपल्याला माहिती आहे, वर्ल्ड वॉर 1 झाल्यानंतर ब्रिटिशरांना भीती वाटत होती, त्यामुळे कोणत्या पण भारतीय क्रांतिकारकाच्या चळवळींना आळा घालण्यासाठी त्यांनी हा कायदा आणलेला होता आणि या कायद्याच्या अंतर्गत ते कोणाला पण ते विदाऊट एनी इन्क्वायरी जेलमध्ये टाकत होते. याच कायद्याला काळा कायदा पण म्हणलं जातं. पुढचा प्रश्न बघूयात आता. कंपनी सरकारने आपल्या सैनिकांसाठी उपलब्ध केलेल्या एनफील्ड रायफल हाताळण्यासाठी खालीलपैकी कोणत्या शहरात प्रशिक्षणाची व्यवस्था केलेली होती? तर अंबाला, सियालकोट आणि डमडम. उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. कलकत्त्यामध्ये केलेली नव्हती. पुढचा प्रश्न बघूयात आता. कोणत्या व्हॉइसरॉयच्या कालखंडात जिल्हा लोकल बोर्डाची स्थापना झालेली आहे? आता हा जो व्हॉइसरॉय आहे ना, त्याच्याबद्दल आपण 4 ते 5 वेळेस डिस्कस केलेला आहे 2020 पासून बघा. उत्तर आहे रिपन. ठीक आहे. आता हे चारही व्हॉइसरॉय बद्दल डिस्कस करूया. तर सगळ्यात पहिले आलेला आहे लॉर्ड वेलिस्ली. ठीक आहे. लॉर्ड वेलिस्ली. तर ह्या वेलिस्लीचा कालखंड पहिले लक्षात ठेवा, 1798 पासून तर 1805 मध्ये. याने सबसिडरी अलायन्स प्रणाली चालू केलेली आहे 1798 मध्ये. त्याचबरोबर यानेच मराठी सरदारांना कलकत्त्यामध्ये प्रवेश मनाई केलेली होती आणि लॉर्ड वेलेस्ली याने विल्यम कॉलेज कलकत्ता इथे स्थापना केलेली आहे. कशाची? विल्यम कॉलेजची स्थापना केलेली आहे कलकत्त्यामध्ये. त्यानंतर बघूयात आपण लिटन आला 1876 मध्ये, 1880 मध्ये. तर सर्व व्हॉइसरॉय मध्ये
सगळ्यात वाईट म्हणजे लॉर्ड लिटन आहे. ठीक आहे. लॉर्ड लिटन सगळ्यात वाईट माणूस आहे. याने व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट 1878 इंट्रोड्यूस केला. त्याचबरोबर आर्म्स ऍक्ट पण इंट्रोड्यूस केला 1878 मध्ये. याने ICS म्हणजे कलेक्टरची एक्झाम जी होती तर तिचं वय 21 पासून 19 वर केलेलं होतं. याने ब्रिटिश आयातीवरील शुल्क रद्द केलेले आहेत. मिठावरती देशभर कर लागू केलेला आहे त्याने. प्रेस स्वातंत्र्यावरती निर्बंध पण टाकलेले आहेत. अजून आता याच्या काळात लक्षात ठेवा 1876 ते 77 या दरम्यान दुष्काळ आलेले होते मद्रास, मुंबई आणि पंजाबवरती. आता दुष्काळावरती पुढे प्रश्न आपल्याला पाहायला मिळणार आहे. ठीक आहे. दुष्काळ संहिता पुढचा प्रश्न दुष्काळावरती. तिथं उर्वरित पॉइंट डिस्कस करायचे. इथं एवढंच लक्षात ठेवा 1876-77 मध्ये मुंबई, मद्रास आणि पंजाब मध्ये काय आलेलं होतं? दुष्काळ आलेला होता. दुष्काळासाठी याने स्ट्रॉनची, ठीक आहे, स्ट्रॉनची आयोग इस्टॅब्लिश केलेला आहे. ठीक आहे. स्ट्रॉनची आयोग याने इस्टॅब्लिश केलेला आहे. ओके. याने लॉर्ड लिटनने. आता पाहूयात आपण रिपन. बघा या सर्व व्हॉइसरॉय मध्ये सगळ्यात वाईट आहे लिटन आणि सगळ्यात चांगला आहे रिपन. रिपनने पहिल्यांदा काय केलं तर हा जो व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट आहे ना या लिटननं इंट्रोड्यूस केलेला तर याने रिपल केलेला आहे. रिपलनं रिमूव्ह करून टाकलेला आहे असं लक्षात ठेवा. रिमूव्ह केला रिपननं. त्याचबरोबर रिपनने पहिली फॅक्टरी कायदा पण इंट्रोड्यूस केला. त्याने स्थानिक स्वराज्य ठराव मंजूर केलेला आहे आणि हंटर आयोग 1882 च एज्युकेशन रिलेटेड. इल्बर्ट बिल कॉन्ट्रोवर्सी याच्यात काय झाली होती. इल्बर्ट बिल काय आहे मी ऑलरेडी 2-3 वेळेस डिस्कस केलेला आहे. ठीक आहे. आता कर्जन बघूयात. आता हा जो कर्जन आहे ना 1899 मध्ये आलेला आहे 1905 मध्ये. आता तुम्हाला 1905 लक्षात येईल काय होतं 1905 मध्ये. तर लक्षात ठेवा आता याच्या काळामध्ये याने मॅकडोनल्ड नावाचं आयोग इस्टॅब्लिश केलेला आहे जे की दुष्काळाशी संबंधित माहिती याला प्रोव्हाइड करत होतं 1901 मध्ये. याने पोलीस रिफॉर्म साठी फ्रेझर आयोग याची गठीत केलेली आहे. फ्रेझर आयोग. उच्च शिक्षणासाठी रॅली आयोग. पोलीस आयुक्त नियुक्तीसाठी याने 1902 मध्ये पोलीस आयोग नियुक्ती इस्टॅब्लिश केलेली आहे 1902 मध्ये याने. रॉबर्ट आयोग. रॉबर्ट आयोग रेल्वे संदर्भासाठी याने 1902 मध्ये इस्टॅब्लिश केलेली आहे. त्याचबरोबर याने भारतीय विद्यापीठ कायदा 1904 विद्यापीठावरती नियंत्रण ठेवण्यासाठी काढलेला आहे. भारतीय विद्यापीठातील कायदा याने का काढलेला असेल 1904 मध्ये? आता लक्षात ठेवा 1904 1900 पासून 1905 पर्यंत काय होतं स्वदेशी मुवमेंट. 1905 ला काय झालं स्वदेशी मुवमेंट म्हणजे भारतीय आपले जे फोर फादर्स होते ते नॅशनलिझमची भावना राष्ट्रीयकरणाची भावना जागृत करत होते आणि ते कोणत्या द्वारे करायचे? शिक्षणाद्वारे करायचे. जर शिक्षणावरती नियंत्रण ठेवलं तर लोकांवरती नियंत्रण ठेवता येईल या कारणास याच्यासाठी त्याने भारतीय विद्यापीठ कायदा इंट्रोड्यूस केला 1904 मध्ये. कोणी? कर्जननं. ठीक आहे. अजून बंगालचं विभाजन केव्हा झालं? 1905 मध्ये याच्याच कालखंडात झालेलं आहे. आता पाहूया पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या आयोगाच्या शिफारसीनुसार 1883 साली दुष्काळ संहिता तयार करण्यात आलेली आहे? तर याचं उत्तर आहे सर रिचर्ड स्ट्रॉनची. ऍक्च्युली ही 1880 ला गठीत झाली आणि 1883 मध्ये याने म्हणजे याचा रिपोर्ट पब्लिश केला आणि त्याने शिफारस केलेली आहे. आता हे बाकीचे जे आयोग आहेत ना जसं की जॉर्ज कॅम्पबेल हे पण दुष्काळासंदर्भातच आहे. तर जॉर्ज कॅम्पबेल आलेलं आहे 1866 मध्ये आणि ओडिसा दुष्काळाबद्दल याने काय केलेलं आहे? हे आयोग नेमलेला आहे. आणि लक्षात ठेवा जॉर्ज कॅम्पबेल याने ब्रिटिशरांना म्हणजे सरकाराला काय केलेलं आहे? दुष्काळ व्यवस्थापनासाठी टीका केलेली आहे. ठीक आहे. आणि त्यांनी मदत करावी अशी शिफारस पण केलेली आहे. ओके. फमाईन कोड काढा असं त्यांनी सांगितलं होतं पण ब्रिटिशरांनी काही जॉर्ज कॅम्पबेलचं ऐकलेलं नाही.
त्यानंतर आहेत मॅकडोनल आयोग. मॅकडोनल आयोग आला 1900 मध्ये. ठीक आहे, 1900 मध्ये. आणि लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये मॅकडोनल आयोग दुष्काळाशी संबंधित आहे. सर जेम्स ल्याल आयोग. तर सर जेम्स ल्याल आयोग 1897 मध्ये आलेला आहे. व्यापक दुष्काळानंतर आयोगाची स्थापना केलेली आहे यांनी. ठीक आहे, फक्त आपल्याला इयर जरी लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे, कारण की एखाद्या वेळेस क्रोनॉलॉजिकल ऑर्डर मध्ये पण विचारले जाऊ शकतात, किंवा खालीलपैकी कोणते आयोग हे दुष्काळाशी संबंधित आहेत असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे आता, सत्यशोधक जलसा या कला प्रकाराशी पुढीलपैकी कोण संबंधित नव्हतं? सत्यशोधक जलसा. तर होनाजी बाळा हे सत्यशोधक जलसा याच्याशी संबंधित नाहीये. होनाजी बाळा हे एक शाहीर होते. ठीक आहे, शाहीर होते. आणि त्यांनी लावणी व पोवाडा या पारंपरिक मराठी लोकनाट्य प्रकाराला योगदान दिलेलं आहे. ठीक आहे. रामचंद्र रामचंद्र घाटगे रामचंद्र घाटगे, भाऊराव पाटोळे, ज्योतिराव फाळके हे सत्यशोधक जलसाचे कोण होते? मेंबर होते. आता लक्षात ठेवा, सत्यशोधक जलसा 1890 मध्ये, 1890 1899 या दशकामध्ये काय करण्यात आलेलं होतं? उदयास आलेलं होतं. आणि यांचं प्रमुख उद्देश होतं शिक्षणावर, ठीक आहे, शिक्षणपर लोकनाट्य प्रकार. म्हणजे शिक्षण प्रमोट करण्यासाठी ते काय करायचे? लोकनाट्य दाखवायचे अंडर द सत्यशोधक जलसा. ठीक आहे, अंडर द सत्यशोधक जलसा. पुढचा प्रश्न पाहूयात आता. महत्वाचा प्रश्न आहे, खालील विधाने वाचून व्यक्ती ओळखा. सरोजिनी नायडू यांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचे राजदूत म्हणून यांचा गौरव केला. मी प्रथम राष्ट्रवादी आहे, नंतर राष्ट्रवादी आहे आणि शेवटही राष्ट्रवादी आहे असे विधान कायदेमंडळातील भाषात केलेले आहे. तर हे कोण आहेत? तर तो आहे मोहम्मद अली जिन्ना. कोण? मोहम्मद अली जिन्ना. आता पहिल्यांदा बघूयात आपण सर सय्यद अहमद खान. सय्यद अहमद खान यांनी अलीगड चळवळ, लक्षात ठेवा अलीगड चळवळ, 1875 मध्ये त्यांनी मोहम्मद अँग्लो ओरियंट या कॉलेजची स्थापना केली आणि ह्याच कॉलेजचं पुढे जाऊन नाव काय पडलं? अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी. द्विराष्ट्र सिद्धांत यांनी दिलेला होता. हिंदू आणि मुस्लिम हे राज्य असल्यास वेगळे राज्य असल्याची विचारसरणी त्यांची होती. त्याचबरोबर त्यांनी स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन दिलेलं आहे. आणि त्यांचा एक ग्रंथ आहे बघा, त्याचं नाव आहे तहजीबुल तहजीबुल अखलाग. ठीक आहे, अखलाग, तहजीबुल अखलाग या ग्रंथामध्ये त्यांनी धार्मिक रूढीवरती टीका केलेल्या आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर मौलाना अबुल कलाम आझाद. मौलाना अबुल कलाम आझाद हे हिंदू मुस्लिम ऐक्याचे समर्थन करत होते. इंडियन नॅशनल काँग्रेसचे सर्वात तरुण अध्यक्ष होते 1923 मध्ये. आणि भारताच्या विभाजनाच्या विरोधात होते ते. ठीक आहे, पहिले शिक्षण मंत्री पण होते ते. अजून त्यांचं पुस्तक कोणकोणतं आहे? तर इंडिया विन्स फ्रीडम हे त्यांचं महत्वाचं पुस्तक आहे. ठीक आहे. मोहम्मद अली जिन्ना. तर मोहम्मद अली जिन्ना फादर ऑफ पाकिस्तान किंवा पाकिस्तानचं जनक. आणि अजून यांचं एक नाव आहे, त्यांचं नाव आहे हा क्वाईदीन ए आझम हे त्यांचं म्हणजे त्यांना टायटल दिलेलं होतं, ख्वाईदीन ए आझम. मुस्लिम लीगचे नेतृत्व त्यांनी केलेलं आहे. 1947 मध्ये पाकिस्तान जेव्हा बनला त्यावेळेस ते पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल बनलेले होते. त्यांनी 1929 मध्ये जिन्ना 14 मुद्दे दिलेले आहेत. ठीक आहे, त्याला जिन्नाज 14 पॉइंट असं पण म्हटलं जातं. केव्हा दिले? 1929 मध्ये. बघा, क्रोनॉलॉजी ऑर्डर मध्ये अरेंज करा मध्ये आपल्याला प्रश्न विचारला जातो. अजून अजून एवढंच आहे त्यांच्याबद्दल. आता मोहम्मद इक्बाल. आता बघा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हे कोणी लिहिलेलं आहे? तर हे मोहम्मद इक्बालनंच लिहिलेलं आहे.
त्यालाच शायर ए मशरीफ असं पण म्हटलं जातं. पाकिस्तानची संकल्पना 1930 मध्ये अलाहाबाद मुस्लिम लीग यांच्या अधिवेशनात त्यांनी दिलेली होती. त्याची आयडिओलॉजी जी होती ना त्याला खुदी संकल्पना असं म्हणायचं. खुदी संकल्पना कोणाशी रिलेटेड आहे तर मोहम्मद इक्बाल याच्याशी रिलेटेड आहे. पुढचा प्रश्न पाहायचा आता जोड्या लावा. तर गुराखी गुराखी आहे श्री जोशी यांचा. ठीक आहे. भाला पुण्यामध्ये पोटकर यांचा. हरी किशोर यवतमाळमध्ये आहे अब कोल्हटकर. आणि देशसेवक नागपूर कोण आहेत तर देशसेवक नागपूर वरती आहेत ऍक्च्युली हरिकिशोर गीर मध्ये आणि देशसेवक नागपूर कोल्हटकर मध्ये. उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. टफ प्रश्न आहे हा. पुढचा प्रश्न पाहूयात. स्टॅची आयोग कशाशी संबंधित आहे? आता हाच प्रश्न एक्झामिनरनं 2 वेळेस विचारलेला आहे. आताच आपण प्रश्न बघितला होता स्टॅची आयोग. ठीक आहे. हे स्टॅची आयोग. आणि ह्या कर्जनच्या एक्सप्लेनेशन मध्ये मी तुम्हाला सॉरी लिटनच्या एक्सप्लेनेशन मध्ये पण मी तुम्हाला स्टॅची आयोग पण सांगितला होता. 1880 ला त्याने आयोग भरवला आणि 1883 ला रिपोर्ट पब्लिश केला. कशाबद्दल? दुष्काळ उपाययोजनासाठी, फेमाईन कोड साठी. ठीक आहे. एज्युकेशनल रिफॉर्म मध्ये हंटर कमिशन लक्षात ठेवा 1882 मधलं. आणि हंटर कमिशन मध्ये कोणी कोणी महत्वाची भूमिका दिलेली आहे? ज्योतिबा फुले आणि पंडिता रमाबाई. पुढचा प्रश्न आहे 1920 मध्ये स्थापन झालेल्या ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण आहे? तर पहिले अध्यक्ष आहेत लाला लजपत राय, ऑप्शन नंबर 1. आता यांच्याबद्दल ऑलरेडी खूप वेळेस डिस्कस केलेला आहे. ठीक आहे. अशोक मेहता हे पंचायत राजशी रिलेटेड व्यक्ती आहेत. आता भूगोलाचे प्रश्न चालू होत आहेत. महाराष्ट्राच्या अक्षवृत्तीय विस्तार रेखावृत्तीय विस्तारापेक्षा कमी आहे. महाराष्ट्र राज्यातून कर्कवृत्त जातं. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी सुमारे 800 किलोमीटर आहे. सुमारे म्हटलेले बघा, अंदाजे अप्रॉक्सिमेटली सांगितलंय. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर आहे. तर वरील पैकी कोणतं बरोबर आहे? आता पहिलं, तिसरं आणि चौथं बरोबर आहे. महाराष्ट्रातून कर्कवृत्त जातं. भारताच्या 8 राज्यांतून कर्कवृत्त जातं. तर कोणकोणत्या राज्यातून कर्कवृत्त जातं? 2025 मध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला आहे कर्कवृत्तावरती. तर ते राज्य आहेत गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, नंतर आहे झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, मिझोराम पण. ठीक आहे. वेस्ट बेंगॉल झालं. बांगलादेश मधून पण कर्कवृत्त जातं. ठीक आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठा आहे राजस्थान 2 नंबरला, मध्य प्रदेश 3 नंबरला, महाराष्ट्र. ठीक आहे. लोकसंख्येमध्ये युपी सर्वात जास्त, 2 नंबरला महाराष्ट्र. भारताच्या एकूण भौगोलिक क्षेत्रफळाच्या 9.36% हिस्सा महाराष्ट्राचा आहे. ठीक आहे. महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? कोकण किनारपट्टी ज्याला आपण म्हणतो. तर जुना डेटानुसार 720 आणि नवीन डेटानुसार आहे 877.97 किलोमीटर. हे ना लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न येण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. अजून आता लक्षात ठेवा, राज्याच्या उत्तर ते दक्षिण डिस्टन्स किती? तर 700 किलोमीटर. ठीक आहे. आता भारताच्या भौगोलिक बद्दल थोडीशी माहिती बघूयात. जसं की भारताच्या भूभागामध्ये भारताचं प्रमाणवेळ मिर्झापूर मधून 82.30 पूर्व येथील रेखांशावरती आधारित आहे. तर भारताचा भूभाग हा 8 डिग्री 4 पॉइंट उत्तर ते 37.6 उत्तर या अक्षांशामध्ये आहे आणि 68.7 ते 97.25 पूर्व या रेखांशामध्ये आहे. आणि याच्यात मधून
82.30 हा त्यांचा मिडल आहे आणि त्या मिडल मधूनच काय येतो मिर्झापूर मधून जे रेखांश जातो ना तिथूनच भारताचं प्रमाण वेळ म्हणजे हायएस्ट टाइम डिसाइड केलेला आहे. आता एक लक्षात ठेवा, भारताच्या सुमारे 30 अंश रेखांश विस्तारामुळे पूर्व पश्चिम म्हणजे गुजरात इथलं आणि इकडं अरुणाचल प्रदेश यांच्यातलं जे यांच्यामध्ये 2 घंट्याचा फरक आहे. ठीक आहे, 2 घंट्याचा फरक आहे, 2 तासाचा वेळ फरक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूयात आता. पुढील पुढील पर्वत शिखरांच्या उंचीनुसार उतरता क्रम लावा. मकालू, नंदादेवी, अन्नपूर्णा आणि बद्रीनाथ. ठीक आहे, आता यामध्ये एवढं तुम्हाला माहिती आहे की बद्रीनाथ सगळ्यात छोटे आहे. तर हे कटलं, हे कटलं, राहिलं ACBD आणि CBAD. आता नंदादेवी, अन्नपूर्णा, मकालू सगळ्यात मोठं कोणतं आहे यांच्यामध्ये? तर मकालू सगळ्यात मोठे, त्यानंतर अन्नपूर्णा आणि नंदादेवी. तर उत्तर काय आलं? ACBD. आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. मकालूची उंची आहे 8485 किलोमीटर. नेपाळ तिबेट बॉर्डर वरती आहे. ह्या मकालू शिखरावरून वारुण नावाची नदी उगम पावते आणि जगातील 5वं हायेस्ट शिखर आहे. त्यानंतर अन्नपूर्णा 8091 जवळपास किलोमीटर लांब उंचीचा आहे, नेपाळमध्ये. ठीक आहे, कुठे? नेपाळमध्ये. नंदादेवी नंदादेवी उत्तराखंडमध्ये गढवाल हिमालयामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि नदी कोणती उगम पावते इथं? तर ऋषीगंगा नावाची नदी नंदादेवी मधनं उगम पावते. नंदादेवी हे पूर्णतः भारतातील सर्वात उंच शिखर आहे आणि नंदादेवी राष्ट्रीय उद्यान याला युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट पण मिळालेला आहे. बद्रीनाथ शिखर बद्रीनाथ हे उत्तराखंड मधील गढवाल हिमालयावरतीच आहे आणि बद्रीनाथामधून अलकनंदा नदीचा उगम पावतो. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न आहे, भारताची खालीलपैकी कोणत्या एका देशातील सर्वात जास्त लांब सीमा आहे? तर बघा, भारत लँड बॉर्डर शेअर करतो 7 देशासोबत आणि वॉटर बॉर्डर शेअर करतो 2 देशासोबत. आता हे पूर्ण 9 देश आपण पाहूयात. सर्वात लांब कोणासोबत सीमा शेअर करतो? तर बांगलादेश सोबत. ठीक आहे, कोणासोबत? बांगलादेश सोबत. किती? 4096 किलोमीटरची. आता लक्षात ठेवा, बांगलादेश कोणकोणत्या भारतीय राज्यांसोबत बॉर्डर शेअर करतो? तर इथं बांगलादेश आहे, इथं आहे वेस्ट बेंगॉल, आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम. त्यानंतर 2 नंबरला आहे चायना. चायना 3488 किलोमीटर लांबीची काय करतो? बॉर्डर शेअर करतो. तर चायना, लडाख, त्याच्यानंतर हिमाचल प्रदेश. ठीक आहे, ठीक आहे. आता हे थोडस रॉ मॅप आहे. चायना, इथं चायना, इथं लडाख, त्याच्यानंतर इथलं हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, इकडून अरुणाचल प्रदेश, अजून सिक्कीम, त्यानंतर नेपाळ, नाही पाकिस्तान येतो. 3 नंबरला पाकिस्तान येतो. पाकिस्तान म्हणलं की राजस्थान, पंजाब, जम्मू आणि काश्मीर, अजून लडाख आणि इथला आपला गुजरात, सरक्रिकवाला एरिया. पाकिस्तानच्या नंतर येतं नेपाळ. नेपाळ म्हटलं की काय? ठीक आहे, नेपाळ, इथं नेपाळ आहे. नेपाळ, बिहार, त्यानंतर पश्चिम बंगाल, पश्चिम बंगालच्या नंतर इथलं उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश, इकडल्या साईडनं उत्तर प्रदेश आणि वरच्या साईडनं सिक्कीम. नेपाळच्या नंतर आहे म्यानमार. म्यानमार, अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर आणि मिझोराम. ओके. भूटान कोणत्या राज्यासोबत बॉर्डर शेअर करतो? तर भूटान जवळपास 699 किलोमीटर लांबीची बॉर्डर शेअर करतो सिक्कीम सोबत, पश्चिम बंगाल, आसाम आणि अरुणाचल प्रदेश. ठीक आहे, या इकडल्या साईडचे. अफगाणिस्तान
लडाख सोबत. ठीक आहे, लडाख सोबत 106 किलोमीटर. ओके. तर मॅरीटाईम बॉर्डर बघा, आता लक्षात ठेवा, नवीन सर्वेनुसार सर्व कोस्टल लाईन्स काय झालेल्या आहेत, चेंज झालेल्या आहेत. तर भारताची कोस्टल लाईन किती किलोमीटर लांबीची आहे, किनारपट्टी? तर ती आहे 11,098.81 किलोमीटर लांबीची. पूर्वी जी होती 7,516 किलोमीटर लांबीची. आणि श्रीलंका आणि मालदीव हे दोन भारताचे कोण आहेत, बॉर्डरिंग स्टेट आहेत. श्रीलंका सोबत आपण पाल्क सामुद्रधुनी व मन्नारच्या उपसागरामुळे विभक्त झालेलो आहेत. आणि पाकिस्तान मधून काय येते, सरक्रिक जे ऑलरेडी आपण बघितलंय. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालील जिल्हे व तेथील शेकडा शहरी लोकसंख्या यांची जोडी लावा म्हटल्याने. ठीक आहे, प्रश्न टफ आहे बघा. ओके, प्रश्न टफ आहे हा. पण लक्षात ठेवा, अहिल्यानगर 21.59, यवतमाळ आहे, सॉरी 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 सॉरी, अहिल्यानगर 20.10, यवतमाळ आहे 21.59, सातारा आहे 18.98 आणि लातूर 25.47 शहरी लोकसंख्या आहे. ठीक आहे, उत्तर काय आलं याचं, ऑप्शन नंबर 3, 4 3 2 1. आता सर्वाधिक शहरी लोकसंख्या असलेले शहर महाराष्ट्रातील कोणकोणते शहर आहेत? सर्वाधिक शहरी लोकसंख्या असलेले महाराष्ट्रामध्ये पहिल्या नंबरला आहे मुंबई, दुसऱ्या नंबरला पुणे, तिसऱ्या नंबरला आहे नागपूर. ठीक आहे. आणि सर्वात कमी शहरी लोकसंख्या असलेले सर्वात कमी कुठे आहे, गडचिरोलीमध्ये, त्याच्यानंतर सिंधुदुर्ग आणि तिसऱ्या नंबरला आहे हिंगोली. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघूयात आता. खालीलपैकी कोणती लिपी संथाली भाषेमध्ये वापरली जाते? आता बघा, हा प्रश्न टफ आहे, मान्य आहे मला, पण एक्झामिनरने हिंट पण दिलेली आहे बघा. एक नाव एक नाव एक नाव, आणि इथं आहे ओल चिकी. जास्त इन्फॉर्मेशन जास्त आन्सर येण्याचे चान्सेस. पुढचा प्रश्न बघा. आता हा जो प्रश्न आहे ना, जोड्या लावा, आपल्याला लॉजिक न सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, उदयपूर कुठे आहे? उदयपूर आहे नॉर्थ मध्ये. ओके. आणि इकडे उदयपूरमध्ये जास्त तर काय असते, पाण्याचा प्रॉब्लेम, म्हणजे सिटी ऑफ लेक. सीचं 2, सीचं 2, जर सीचं 2 आहे तर हे कटलं, हे कटलं, राहिलं 2 आणि 3. ठीक आहे. आता छत्रपती संभाजीनगर मध्ये काय आहे आपल्या, तर तिथे आहेत सिटी ऑफ गेट. नंदुरबार मध्ये आहे यशवंत तलाव आणि भंडारामध्ये आहे तलावांचा जिल्हा. उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट प्रश्न पाहायचा आहे. खालील विधाने पहा. फॅमिन कमिशनच्या शिफारसीनुसार कृषी खात्याची स्थापना जून 1881 मध्ये केली होती. महाराष्ट्र कृषी आयुक्त कार्यालय मुकुंदनगर पुणे येथे आहे. कृषी भूषण पुरस्कार माजी मुख्यमंत्र्यांच्या नावाने दिला आहे. तर कोणकोणतं पर्याय उत्तर बरोबर आहे? ठीक आहे. आता एक लक्षात ठेवा, फॅमिन कमिशन विचारले त्यांनी. फॅमिन कमिशन हे फॅमिन कमिशनच्या शिफारसीनुसार कृषी खात्याची स्थापना झालेली आहे. बरोबर आहे, कारण की बघा, प्रश्न आपल्याला विचारला होता कशावरती, स्ट्रेंच. ओके, स्ट्रेंचची कमिशन दुष्काळासाठी 1880 मध्ये, आणि यानेच शिफारस केली होती फॅमिन कमिशनच्या, फमाईन कमिशन च्या अंतर्गत कृषी खात्याची स्थापना करावी. ठीक आहे. कोणी सांगितलं होतं आपल्याला? सर रिचर्ड स्ट्रॅन्ची याने. कोणी? सर रिचर्ड स्ट्रॅन्ची. लक्षात ठेवा, स्ट्रॅन्ची याच्यावरती 2 डायरेक्टली प्रश्न आणि 1 इनडायरेक्टली प्रश्न विचारलेला आहे ह्याच पेपरमध्ये. ठीक आहे. आता महाराष्ट्र कृषी आयुक्त कार्यालय मुकुंदनगर पुणेमध्ये नाहीये, तर शिवाजीनगर पुण्यामध्ये. तर दुसरं विधान चूक आहे, पहिलं विधान बरोबर आहे. आणि कृषी भूषण पुरस्कार माजी मुख्यमंत्र्यांच्या नावाने दिला जातो, बरोबर आहे, वसंतराव नाईक यांच्या नावावरून दिलेला जातो. आणि वसंतराव नाईक यांना महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे जनक मानलं जातं. हरित क्रांतीचे जनक. ओके. पुढचा प्रश्न पाहायचा आहे आता. पुढचा प्रश्न आहे, जोड्या लावा. एका साईडनं दिले जिल्हे आणि दुसऱ्या साईडनं दिलेले आहे लिंग गुणोत्तर. जनगणना 2011 ची आहे.
आता याच्यामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे रत्नागिरी सगळ्यात जास्त 1122. तर बी माहित आहे तर बीचं काय आलं 4. तर पहिलं आणि दुसरं कटलं. ठीक आहे, हे दोन कटले, राहिलं 3 आणि 4. तर पुण्यामध्ये किती आहे? 915. 915 ऑटोमॅटिकली झालं. आता पूर्ण उत्तर आहे या दोन वरती डिपेंड. तर अहिल्यानगर मध्ये किती आहे? अहिल्यानगर मध्ये आहेत 939 आणि नागपूरमध्ये 951. ठीक आहे, तर उत्तर आलेलं आहे ऑप्शन नंबर 3. आता महाराष्ट्रातील जे जिल्हे आहेत ना, सर्वात जास्त लिंगोत्तर असणारे जिल्हा म्हणजे रत्नागिरी, दुसरा आहे सिंधुदुर्ग, तिसरा आहे गोंदिया. सर्वात कमी आहे मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि 3 नंबरला आहे ठाणे. ओके, 3 नंबरला आहे ठाणे. पुढचा प्रश्न जोड्या जुळवा. जिल्हा आणि जलविद्युत प्रकल्प. तर आता बघा हा प्रश्न टफ आहे. तर सोलापूरमध्ये कोणता प्रकल्प आहे जलविद्युत प्रकल्प? कारण सोलापूरमध्ये आहे उजनी. सातारामध्ये आहे साताऱ्यामध्ये आहे कन्हेर. रायगडमध्ये रायगडमध्ये भीरा आणि सांगलीमध्ये आहे वारणा. ठीक आहे, सांगलीमध्ये आहे वारणा. तर उत्तर काय आहे याचं? ऑप्शन नंबर 4, त्याच्यानंतर 1, 4, 1, रायगड, भीरा, 4, 1, ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर आहे. ठीक आहे, 4, 1, 2, 3. ओके, पुढचा प्रश्न पाहूयात आता. मासेमारी बंदर आणि जिल्हा. मासेमारी बंदर. तर हा प्रश्न टफ आहे मित्रांनो. ठीक आहे, मासेमारी बंदर. ओके, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर, आता बघा, डहाणू आहे. डहाणू, पालघर, महिम, रत्नागिरी, दाभोळ, मुंबई आणि विजयदुर्ग, सिंधुदुर्ग. ऑप्शन 3 याचं उत्तर आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूयात आता. महाराष्ट्र सहकारी अधिनियम 1960 नुसार खालीलपैकी कोणते सहकारी संस्थांचे आक्षेपण करण्यास उद्देश नाही किंवा नाहीत? आता लक्षात ठेवा, हा प्रश्न काय म्हटलाय? अकॉर्डिंग टू द महाराष्ट्र कोऑपरेट ऍक्ट 1960, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द पर्पज ऑफ ऑडिट ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी? ठीक आहे, तुम्ही वाचला असेल नसेल काही प्रॉब्लेम नाही. आता हा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा ते बघा. काय म्हणते? महाराष्ट्र सहकारी अधिनियम 1960 कोणते सहकारी संस्थांचे आक्षेपण करण्याचा अधिकार नाहीये? सहकारी कायद्यानुसार नोंदणी झालेल्या सहकारी संस्थांची हिशोबाची सर्व पुस्तके नियमानुसार ठेवली किंवा नाही ते तपासणे. आता काय म्हणले? तपासायला सांगितले. काही ऍक्शन घ्यायला सांगितली का? नाही, फक्त तपासायला सांगितली. आणि कायदा अधिकार असतोच हा. ओके, कोणती पण सहकारी संस्था असेल त्यांना तपासायचा अधिकार असतोच आहे. तर ए तर विधान बरोबर आहे. आपल्याला चुकीचं विधान म्हटलेलं आहे. 2 आणि 4 कटलं. आता सहकारी संस्थांचे व्यवस्थापन सहकार कायद्याप्रमाणे, सहकारी संस्थांचे व्यवस्थापन सहकारी कायद्याप्रमाणे आणि सहकाराच्या तत्वानुसार होते की नाही ते तपासणं. बघा, परत काय आलं? तपासणं. आणि कशानुसार तपासायला सांगितलंय? सहकारी संस्थांना सहकारी कायद्याप्रमाणेच तपासायला सांगितलंय, दुसऱ्या कायद्यानुसार नाही म्हटलेलं आहे. तर हे पण विधान बरोबर आहे. आता बी बरोबर आहे, तर आपल्याला हे पण कटलं आपल्याला, कारण की उद्देश नाही म्हणलेलं आहे. तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. आता उत्तर 1 कसं आहे ते बघूयात. सहकारी संस्थेत गैरव्यवहार आढळल्यास संचालकांना जबाबदार धरून आर्थिक दंड करणे. तर बघा, दंड करण्याचा अधिकार नसतो, फक्त सर्वेलन्स तपासणं हे त्यांना अधिकार असतो. दंड देण्याचा अधिकार कोणाला असतो? कोर्टाकडे असतो तो. सहकारी संस्थांच्या जमा खर्चातील चुका आणि अफरातफरीचे व्यवहार शोधणे. बरोबर आहे, व्यवहार शोधायला सांगितले त्यांनी, काही ऍक्शन घ्यायला सांगितली का? नाहीये, परत तपासण्याचीच सांगितलेलं आहे. तर डी पण विधान बरोबर आहे. तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, फक्त सी. आता हा करंट अफेअर रिलेटेड प्रश्न आहे. ओके, आता हा प्रश्न बघूयात. भारतीय औद्योगिक वित्त ओके, औद्योगिक संस्था आणि स्थापन वर्ष. भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ याची स्थापना झालेली आहे 1948 मध्ये. ठीक आहे. भारतीय औद्योगिक विकास बँक 1900
1964 मध्ये. 2 राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ 1955 मध्ये आणि राष्ट्रीय आरोग्य औद्योगिक विकास महामंडळ 1954. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे आता भारत भारत रोजगार अहवाल 2024 संबंधित योग्य विधाने ओळखा. ठीक आहे. आता हा पण करंट अफेअर रिलेटेड आहे, याच्यावर आपण एंटरटेन नाही करायचं. ज्याला आन्सर पाहिजे ऑप्शन 3 आहे. आणि आपली ऑलरेडी करंट अफेअरची सिरीज चालू आहे. अजून आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. आता बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लक्षात ठेवा, खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि ह्याच लेक्चर मध्ये आपण ना रिझर्व्ह बँक बद्दल पण प्रश्न पाहणार आहोत. ठीक आहे. याची स्थापना 1935 मध्ये झालेली, बरोबर आहे. आणि आता भारतीय प्रमुख 14 व्यापारी बँकांचे जुलै 1959 मध्ये राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं हे विधान चुकले. 1969 मध्ये राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं आहे. आणि आरबीआय नॅशनलाइज केव्हा झालेली आहे? 1949 मध्ये झालेली आहे. आरबीआय ला 2025 मध्ये 90 वर्ष पूर्ण झालेले आहेत. एसबीआय ला 70 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आजच्याच महारिव्हिजन करंट अफेअर मध्ये आपण हा प्रश्न बघितलेला आहे. आजच्या नाही बघितला, 17व्या पार्ट मध्ये बघितलेला आहे. जुलै 1955 मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आलेली आहे, बरोबर आहे. आधी स्टेट बँक ऑफ इंडियाचं नाव काय होतं? इम्पिरियल इंडिया बँक. ओके, इम्पिरियल बँक ऑफ इंडिया असं होतं नाव. 3 बँकांची मिळून ही बँक बनलेली होती. इम्पिरियल बँक ऑफ मद्रास, इम्पिरियल बँक ऑफ बॉम्बे आणि इम्पिरियल बँक ऑफ कलकत्ता, या तीनची मिळून ही बँक बनलेली आहे. आणि रिझर्व्ह बँकचे मुख्य कार्यालय मुंबईमध्ये आहे, बरोबर आहे. आणि 1935 मध्ये ज्यावेळेस आरबीआय बनलं होतं, हेडक्वार्टर कलकत्तामध्ये होतं आणि 1937 ला शिफ्ट होऊन कुठं आलं? मुंबईमध्ये आलं. तर ते अजून पण मुंबईमध्येच आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पाहूयात. पुढचा प्रश्न विचारलाय त्यांनी, राष्ट्रीय उत्पन्नाच्या हिशोबासाठी 1993-94 या मूळ वर्षाऐवजी सीएसओ म्हणजे काय? सेंट्रल स्टॅटिस्टिक ऑर्गनायझेशन द्वारे कोणत्या सुधारित वर्षाचा वापर करण्यात आलेला आहे? ते आहे ऑप्शन 1999-2000. तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, फक्त सी. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न, आता हा पण करंट अफेअर रिलेटेड प्रश्न. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न, पंचवार्षिक योजना, महत्वाचा प्रश्न आहे. आता निर्धारित लक्ष्य आणि योजना असं सांगितलंय आपल्याला त्यांनी. ठीक आहे, पाहूयात आता. आता मला एक सांगा, जसं जसं तुम्ही हे करणार, ठीक आहे, जसं जसं योजना वाढत जाणार तसं तसं लक्ष्य पण वाढत जाणारच. ठीक आहे. म्हणजे जसं जसं साधं सोपं जर बघितलं, जसं जसं वय वाढायला चाललं तसं तसं तुमच्यामध्ये डेव्हलपमेंट होणार, तुमचं एज्युकेशन, तुमची अंडरस्टँडिंग सुधारणार. तसंच बघा, पंचवार्षिक योजना 5 मध्ये 4.4, त्याच्यानंतर 6वी मध्ये 5.2, 9वी मध्ये 6.5 आणि 12वी मध्ये 8.0. उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. साधं सोपं सिंपल लॉजिक होतं. जसं वाढायलंय तसं निर्धारित लक्ष पण वाढायलंय. आता प्रत्येक पंचवार्षिक योजनेबद्दल महत्वाचे मुद्दे डिस्कस करूयात. आता पंचवार्षिक योजनेमध्ये आता 1974 ते 1979 या काळात काय काय झालं? एमर्जन्सी आलती. त्याच्याच बरोबर 1974 मध्ये पोखरणची अणुचाचणी केली, स्माइलिंग बुद्धा. 1975 मध्ये आपण सिक्कीम राज्याची निर्मिती केलेली आहे 36व्या घटना दुरुस्तीनुसार. महत्वाचा मुद्दा आहे, इंडियन पॉलिटी मध्ये विचारला जाऊ शकतो, लक्षात ठेवा. आम्ही सर्वांना माहिती आहे आपल्या आणीबाणीचा काळ 1975. त्याचबरोबर लक्षात ठेवा, 1975 मध्ये प्रादेशिक ग्रामीण बँकची स्थापना झालेली आहे. कशाची? प्रादेशिक ग्रामीण बँकाची स्थापना झालेली आहे. 6वी पंचवार्षिक योजना 1980-85. आता हा जो कार्यकाळ असतो ना, महत्वाचा आहे आपल्यासाठी. आता ऑपरेशन ब्ल्यू स्टार केव्हा झालं? 1984 मध्ये, म्हणजे ह्याच पंचवार्षिक योजनेत. भोपाळ वायू दुर्घटना 1984, ह्याच पंचवार्षिक योजनेमध्ये. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम 1980 मध्ये. ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी कार्यक्रम 1983 मध्ये. ठीक आहे. अजून महत्वाचं म्हणजे राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक 1982 मध्ये स्थापन करण्यात आलेली होती.
शिवरामन समितीच्या शिफारसीवरून. 1982 मध्ये नाबार्ड याची पण स्थापना झालेली आहे. नववी पंचवार्षिक योजना 1997-2002. तर 2002 काय झालं ह्या काळात? दुसरी पोखरणची टेस्ट करण्यात आलेली होती 1998. नाव काय दिलतं? शक्ती 98. कारगिलचं युद्ध झालं 1999 मध्ये. नवीन राज्य निर्माण करण्यात आलेली आहे 2000 मध्ये. कोणकोणती? छत्तीसगड, उत्तराखंड आणि झारखंड. खूप साऱ्या महत्वाच्या योजना पण ह्या कालखंडामध्ये अप्लाय केल्या होत्या, सुरू केलेल्या होत्या. जसं की अन्नपूर्ण योजना, जवाहर ग्राम समृद्धी योजना, त्यानंतर आहे अंत्योदय अन्न योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, सर्व शिक्षा अभियान, सर्व शिक्षा अभियान आणि संपूर्ण स्वच्छता अभियान, संपूर्ण स्वच्छता अभियान, या सर्व योजना 9व्या पंचवार्षिक योजनेत सुरू करण्यात आलेल्या होत्या. 12वी पंचवार्षिक योजना 2012 ते 2017 शेवटची पंचवार्षिक योजना आहे ही. तर या कालखंडामध्ये आयुष्य मिशनची स्थापना करण्यात आलेली होती. आयुष्य मिशन, राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुन्हा मिशन इंद्रधनुष्य पोषणसाठी, वॅक्सिनसाठी, पुन्हा मिशन इंद्रधनुष्य 2014 मध्ये, राष्ट्रीय उच्च शिक्षण अभियान 2013 मध्ये सुरू करण्यात आलेली होती. ठीक आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान पण करण्यात आलेलं होतं. अजून बस एवढंच आहे. आता पुढचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने लेखापालाच्या फायद्या संबंधित योग्य आहेत? विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट करेक्ट अबाउट अकाउंटिंग बेनिफिट्स? अकाउंटिंग बेनिफिट्स बद्दल करेक्ट विचारलंय. ठीक आहे. तर सर्व आर्थिक व्यवहाराच्या नियमित नोंदी झालेल्या असल्यामुळे ही माहिती भविष्यकाळात संदर्भासाठी वापरता येते. साधं सोपं सरळ सेंटेन्स आहे बघा मित्रांनो, काहीच चुकीचं नाही दिलेलं. ठीक आहे. एकदम पॉझिटिव्ह सेन्स मध्ये सिंपल लँग्वेज मध्ये दिलेलं आहे. आणि आपल्याला काय म्हटलं? योग्य वाक्य. तर ए तर बरोबर आहे. ए बरोबर आहे, तर ऑप्शन 3 कटलं. आता ए आणि वरील पैकी सर्व, इथं पण बी आहे, इथं पण बी आणि वरील मध्ये बी पण येणार, म्हणजे पुरावा म्हणून देखील खाते पुस्तकातील माहितीचा उपयोग करता येईल. आता बघा, हे पहिलं सेंटेन्स दुसऱ्या सेंटेन्सला पूर्ण नाही करत का? आणि हिंट देत आहे उलट. नोंदणी करा, भविष्यात वापर करता येईल, म्हणजे माहितीचा उपयोग झाला. स्मरणशक्तीवर अवलंबून राहण्याची गरज राहणार नाही, त्यामुळे व्यवहार सातत्य टिकून राहते. बरोबर आहे ना? अरे माणूस काल काय भाजी खाल्ली ते विसरते कधी कधी. तर पहिले एवढी नोंद तर विसरणारच. तर तिसरं पण सेंटेन्स बरोबर आहे. आता राहिलं 2 आणि 4. पूर्ण आन्सर डिपेंड आहे डी वरती. आर्थिक व्यवहारात नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही. अरे बाबा, कसं असं? चुक आहे हे सेंटेन्स. ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर, ए बी सी. ठीक आहे. शक्य होणार नाही तर व्यवहार कसं करणार लोक मग? पुढचा प्रश्न आहे, तेलबिया कडधान्य उत्पादन शेतकऱ्यांना सुरक्षित पुरविण्यासाठी शासन रिकाम जागा राबविले आहे. आता बघा, जरी तुम्हाला माहित नसेल तर काही प्रॉब्लेम नाही. कसं आन्सर पर्यंत पोहोचणार? सुरक्षा संरक्षण, आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान याचं उत्तर आहे. ठीक आहे. बघा, प्रश्नामध्ये जे कीवर्ड्स असतात ना, ते ऑप्शन मध्ये पण सापडा, तुम्हाला आन्सर मिळून जाईल. पुढचा प्रश्न आहे आता आता हा करंट अफेअर रिलेटेड प्रश्न आहे. पुढचा बघूयात आपण. भारतीय लेखा परिषद भारतीय लेखा व परीक्षणासाठी सर्वोच्च संस्था कोणती आहे? तर सर्वोच्च संस्था आहे, म्हणजे एवढं मोठं ऑप्शन तेवढंच उत्तर. जर माहित नसेल तर भारताचे नियंत्रण व महालेखा परीक्षण, महालेखा, इथं पण लेखा. ठीक आहे. कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. ठीक आहे. अकाउंट ऑडिटिंग. आता सीएजी कलम नंबर 148 मध्ये आहे. यांची नियुक्ती कोण करतं? तर राष्ट्रपती यांची नियुक्ती करतं. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे यांचं रिमूव्हल प्रोसेस असते. कालावधी 6 किंवा 65 वर्षाचा असतो, जे आधी येतं ते.
केंद्र सरकारचा अहवाल राष्ट्रपतीकडे देतात आणि राष्ट्रपती संसदकडे, आणि राज्य सरकारचा राज्यपालाकडे, आणि राज्यपाल राज्य विधान मंडळामध्ये सादर करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर नीती आयोग 2015 मध्ये याची स्थापना झाली. एक घटनात्मक व अवैधना अवैधानिक अवैधानिक संस्था आहे, नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे. यांचा दृष्टिकोन कसा आहे, तर यांचा अप्रोच आहे बॉटम टू टॉप. ठीक आहे, बॉटम टू टॉप असा त्यांचा अप्रोच आहे. अध्यक्ष कोण असतात? प्राईम मिनिस्टर याचे अध्यक्ष असतात. कशाचे? नीती आयोगाचे. ओके. आणि आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बघा, 90 वर्ष झालेले आहेत. आता थोडं माहिती आपण वर डिस्कस केली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऍक्ट 1934 नुसार बनवण्यात आली 1935 मध्ये, आणि 1949 मध्ये राष्ट्रीयकरण झालं. पहिल्यांदा ब्रँच कुठे होती? कलकत्त्याला होती, नंतर मुंबईमध्ये आले 1937 मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न पाहूयात आता. भारतातील मृत्यूदर कमी होण्याची खालीलपैकी कोणती कारणे आहेत? सोपा प्रश्न आहे, कॉमन लॉजिकने याचा आन्सर काढू शकतो. महामारी नियंत्रण, मलेरिया आणि क्षयरोगाच्या घटनांमध्ये घट, एकत्र कुटुंब पद्धत, शिक्षणाचा विस्तार व साक्षरतेत वाढ. पहिल्यांदा कोणाला हटवणार तुम्ही? पहिल्यांदा तुम्ही ना सी ला हटवणार. एकत्र कुटुंब पद्धतीने मृत्यूदर कमी, काहीतरी का? तर सी ला जर हटवलं, हे कटलं, हे कटलं, हे कटलं, आन्सर आला ऑप्शन नंबर 4, ए बी डी. ओके. सोपा प्रश्न होता. पुढचा प्रश्न आहे आता आपला. पुढचा प्रश्न विचारलाय, केंद्र शासनाकडून प्राप्त होणारी अनुदाने, महसूल जमीन एक प्रमुख घटक आहे. महसूल जमेचा एक प्रमुख घटक आहे. खालीलपैकी कोणत्या अनुदानाचा त्याग समावेश होतो? द ग्रँट इन एड फ्रॉम गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इज वन ऑफ द मेजर फॅक्टर ऑफ रेव्हेन्यू रिसिप्ट. बरोबर आहे. विच ऑफ द फॉलोइंग ग्रँट कंप्राइजेस इन इट? कोणकोणते ग्रँट याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेत असं त्यांनी आपल्याला विचारलंय. केंद्र पुरस्कार योजना अनुदाने, सेंट्रली स्पॉन्सर स्कीम ग्रँट. बरोबर आहे. केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार. बरोबर आहे. जर तुम्ही रिकमेंड केलं असेल तुम्हाला ग्रँट भेटेल, हे पण आहे. घटनात्मक तरतुदीनुसार अनुदाने, ऑब्विसली हे पण असतं, घटनात्मक आहे. तर एबीसी, आता आता हे दोन कटलं, आता आन्सर आहे ह्या दोन वरती, पूर्ण ड वरती डिपेंड. इतर अनुदाने, ऑब्विसली मित्रांनो, तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, ए बी सी डी. ठीक आहे. पुढचा प्रश्न, आता हा पण करंट अफेअर रिलेटेड आहे. जर याला उत्तर आहे उदगीर. भारतातील पहिले लॅव्हेंडर फार्म कुठे झालेलं आहे? तर जम्मू काश्मीरमध्ये. सोलर फ्लोअर मिल, शक्ती पंप, ऑप्शन 3 आहे. 19वी अलिप्त राष्ट्र चळवळ शिखर परिषद कुठे झालेली आहे? तर ती झाली आहे कंपाला, युगांडा. ओके. हे काही आपल्यासाठी एवढे रिलेव्हंट नाही आता. पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला आता. पुढचा प्रश्न, आता हे सब बघा, सर्व करंट अफेअर रिलेटेड प्रश्न आहे, आणि आपली ऑलरेडी करंट अफेअरची सिरीज चालू आहे. तर ठीक आहे मित्रांनो, आता 51 पासूनचे इंडियन पॉलिटीचे प्रश्न आहेत, आपण ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात. आतापर्यंत जर तुम्हाला काही डाऊट असेल तर मला तुम्ही प्लीज कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात, किंवा टेलिग्राम वरती पण विचारू शकतात. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. जय हिंद.